हॅलो फ्रेंड्स, आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार हा टॉपिक अभ्यासणार आहोत. तर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा जर देत असाल तर संख्या आणि संख्यांचे प्रकार माहीत असणं खूप गरजेचं आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही बुद्धिमत्ता किंवा गणित या विषयावरील जर क्वेश्चन जर सॉल्व करत असाल तर या बेसिक कन्सेप्ट तुमच्या खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर बघा की खूप बेसिक कन्सेप्ट आहे याच्यात, की तुम्ही पजल असतील किंवा क्रमवार संख्या त्यांचा समान संबंध असेल किंवा मधली संख्या गाळलेली किंवा कोणती रॉंग संख्या आहे मधली, अशा प्रकारचे जर क्वेश्चन असतील बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तर अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी तुम्हाला या संख्या माहीत असणे अत्यंत गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूया की संख्यांचे प्रकार कोणते. तर या ठिकाणी बघा की पहिला संख्यांचा प्रकार आहे की नैसर्गिक संख्या. तर त्याची व्याख्या काय आहे की ज्या संख्या मोजता येतात आणि त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. मग या ठिकाणी त्याचे उदाहरण बघा की 1, 2, 3, 4, 5 असं अनंतापर्यंत हे ज्या काही संख्या आपण मोजू शकतो तेवढ्यांना काय म्हणतात, तर या सगळ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नेक्स्ट बघा की संख्यांचा दुसरा प्रकार काय आहे तर पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या कशाला म्हणायचं तर 0 आणि त्यापुढील सर्व संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात. आपण नैसर्गिक संख्या पाहिलं की 1, 2, 3, 4, 5 म्हणजे जेवढ्या मोजता येतात तेवढ्या अनंतापर्यंत. त्या 1, 2, 3, 4, 5 मध्ये जर आपण 0 मिळवला तर 0 आणि सगळ्या नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण संख्या तयार होतात. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 अनंतापर्यंत या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो तर पूर्ण संख्या असे म्हणतो. पुढचा प्रकार बघा की संख्यांचा की समसंख्या. तर समसंख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्येची व्याख्या बघा की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना समसंख्या असे म्हणतात. मग उदाहरणार्थ 10, 116, 2014, 56,320 अनंतापर्यंत. या ठिकाणी बघा की संख्या किती अंकी आहे ते महत्त्वाचं नाही, तर संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक फक्त आपण बघून ती संख्या सम आहे की नाही हे ठरवू शकतो. त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार बघा की विषम संख्या. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. या ठिकाणी बघा की फॉर एक्झाम्पल 97, 123, 2015 या ठिकाणी बघा 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या आहेत ते पाहणं महत्त्वाचं नाही. तर एकक स्थानी बघा इथं काय आहे 7 आहे, 3 आहे आणि 5 आहे, म्हणून या संख्या काय आहेत तर विषम संख्या आहेत. म्हणजे आपण फक्त एकक स्थान त्याचं पाहिलं की आपल्याला समजतं की ती संख्या विषम आहे की सम आहे. त्यानंतर पुढचा संख्येचा प्रकार बघा की मूळ संख्या. आता मूळ संख्या कशाला म्हणायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे आणि या प्रकारावरती खूप प्रश्न विचारले जातात. त्यामुळे नीट समजून घ्या की ज्या संख्यांना ती संख्या व 1 हे अंक सोडून इतर कोणत्याही अंकांनी भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. मग या ठिकाणी बघा की 1 हा अंक आणि ती संख्या स्वतः याच्या व्यतिरिक्त कोणत्याही त्या संख्येला दुसऱ्या कोणत्याही इतर संख्येने भाग जात नाही अशा सर्व संख्यांना आपण काय म्हणतो तर मूळ संख्या म्हणून ओळखतो. उदाहरणार्थ बघा की 2, 3, 5, 7, 11. मग या सगळ्या ज्या संख्या आहेत या सगळ्या सर्व संख्यांना ती संख्या स्वतः आणि 1 याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही. आता या ठिकाणी मी सर्व मूळ संख्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी बघा की 1 ते 10 या अंकामध्ये किती मूळ संख्या आहेत तर या ठिकाणी 2, 3, 5 आणि 7 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 यामध्ये 11, 13, 17, 19 या 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 मध्ये 23 आणि 29 या 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 31 ते 40 यामध्ये 31 आणि 37 या 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 41 ते 50 यामध्ये 41, 43 आणि 47 या 3 मूळ संख्या आहेत. 51 ते 60 यामध्ये 53 आणि 59 या 2 मूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढं जर तुम्ही पाहिलं तर 61 ते 70 यामध्ये 61 आणि 67 या 2 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 यामध्ये 71, 73 आणि 79 या 3 मूळ संख्या आहेत. त्यानंतर पुढचं जर पाहिलं तुम्ही तर 81 ते 90 यामध्ये 83 आणि 89 या 2 मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100 यामध्ये 97 ही एकच मूळ संख्या असलेली पाहायला मिळते. तुम्ही या 1 ते बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की 1 ते 100 यामध्ये एकूण या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा एकूण 25 मूळ संख्या असलेल्या
पाहायला मिळतील. या ठिकाणी बघा 4 4 2 या ठिकाणी जर तुम्ही टप्पे पाहिले तर अशा पद्धतीने तुम्ही मूळ संख्या पाठ करू शकता. बघा 4 4 2 2 3 2 2 आणि 3 2 1 अशा पद्धतीने जर तुम्ही मूळ संख्या पाठ केल्या तर तुम्ही एकदम इझिली ह्या संख्या लक्षात ठेवू शकता आणि पाठ करू शकतात. आणि अजूनही महत्त्वाचं सगळ्यात की 2 ही संख्या एकच अशी आहे की जी मूळ आहे आणि सम आहे. बाकी इतर कोणत्याही संख्याही सम नाहीत. सर्व काय आहेत, विषम आहेत आणि मूळ आहेत. फक्त 2 ही अशी एक संख्या आहे की सम असून मूळ आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच्यावरती खूप क्वेश्चन विचारले जातात, तर हे नक्की लक्षात ठेवा. पुढचा या ठिकाणी संख्येचा प्रकार बघा की संयुक्त संख्या. तर ज्या संख्यांना ती संख्या व इतर संख्यांनी भाग जातो त्या सर्व संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. या ठिकाणी म्हणजे बघा की 4 6 8 9 10 12 म्हणजे ती संख्येनं तर स्वतः भाग जातोच, शिवाय इतर दुसऱ्याही संख्यांनी या संख्यांना भाग जातो, म्हणून यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. त्यानंतर पुढचा टाईप बघा संख्येचा की जोडमूळ संख्या. तर ज्या संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या येते अशा मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे जोडमूळ म्हणजे कशा की हे दिलेल्या संख्या मूळच आहेत परंतु त्यांच्या जोड्या आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा 3 आणि 5 यांच्यामध्ये 4 ही संयुक्त संख्या आहे आणि म्हणून ह्या त्यांच्या जोडीला काय म्हणतात तर जोडमूळ संख्या म्हणतात. 5 आणि 7 ह्या कशा आहेत तर मूळच आहेत परंतु त्यांच्या दोन्हींच्या मध्ये 6 ही संयुक्त संख्या आहे, म्हणून या ठिकाणी त्यांच्या जोडीला काय म्हणतात तर जोडमूळ संख्यांची जोडी अशी म्हणतात. या ठिकाणी मी सर्व जोडमूळ संख्यांच्या जोड्या राईट केलेल्या आहेत. बघा की 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि 71 73 अशा पद्धतीने 1 ते 100 या अंकांमध्ये तुम्ही पाहिलं तर जोडमूळ संख्येच्या किती जोड्या आहेत या ठिकाणी, तर हे लक्षात ठेवा नक्की किती आहेत, क्वेश्चन यावरती विचारलं जातं. तर 8 जोड्या आहेत. तुम्ही पाहिलं की 1 2 3 4 5 6 7 8 तर एकूण किती जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या 1 ते 100 मध्ये तर 8 जोड्या असलेले पाहायला मिळेल तुम्हाला. पुढचा जर संख्यांचा जर तुम्ही प्रकार पाहिला तर बघा की सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या संख्यामध्ये एक आणि व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसतो त्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. या ठिकाणी दिलेल्या संख्या बघा की दिलेल्या संख्या ह्या मूळ नसणार आहेत, संयुक्तच असणार आहेत, परंतु त्या दोन संख्यांची जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर त्या दोन संख्यांमध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक अवयव नसणार आहे. या ठिकाणी बघा मी 8 आणि 11 हे 2 संख्या घेतलेल्या आहेत, त्या कशा आहेत संयुक्त तर आहेतच परंतु सहमूळ कशा होतील तर 8चे जर तुम्ही अवयव पाडले तर 8 एके 8 आणि बेचोक 8. या ठिकाणी बघा 11चे जर अवयव पडले तर 11 एके 11. मग या दोन्हींची जर तुम्ही तुलना केली तर या दोन्हींमध्ये काय दिसतंय तर एक हा एकच फक्त सामायिक अवयव दिसून येतोय, म्हणून त्या दोन काय आहेत सहमूळ संख्या आहेत आणि सहमूळ संख्या म्हणून ओळखल्या जातील. त्यानंतर बघा की महत्त्वाचं एक लक्षात ठेवा महत्त्वाचा काय नियम आहे किंवा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा की सर्व मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात. सर्व मूळ संख्या, मग सर्व मूळ संख्या का तर मूळ संख्यांमध्ये काय असतं की एक आणि ती संख्या फक्त तिला भाग जातो, म्हणून दिलेल्या कोणत्याही जर 2 मूळ संख्या असतील ना तर त्या नेहमी काय असतात सहमूळ. कोणत्याही 2 क्रमवार संख्या या सहमूळ असतात. मग तुम्ही या ठिकाणी बघा पहिला नियम काय सांगतोय, पहिला रूल काय सांगतोय की सर्व मूळ संख्या या काय असतात सहमूळ असतात. मग पहिल्या नियमाप्रमाणे बघा 2 आणि 5 या काय आहेत मूळ आहेत, मग 2चे अवयव काय 2 गुणिले 1, 5चे अवयव काय 5 एके 5. दोन्हींमध्ये काय सामायिक दिसतंय दोन्हींमध्ये एक हा अवयव फक्त या ठिकाणी सामायिक असलेला दिसून येईल. त्यानंतर दुसरा रूल काय सांगतोय की कोणत्याही 2 क्रमवार संख्या सहमूळ असतात. मग 2 क्रमवार संख्या कोणत्या 6 व 7 घेतली आपण. 6चे अवयव काय 6 एके 6 आणि व्यतिरिक्त 6. त्यानंतर 7चे अवयव काय 7 एके 7. या दोन्हींची तुलना केली आणि या दोन्हींमध्ये जर तुम्ही सामायिक अवयव काढला तर कोणता दिसतोय फक्त एक हा आपल्याला एकच सामायिक अवयव असलेला दिसून येईल, म्हणून ह्या काय आहेत एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत हे दिसून येईल. आता पुढचा पुढचा टाईप बघा की संख्येचा प्रकार पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं तर संख्या रेषेवरील सर्व धन व ऋण तसेच शून्य या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. आता तुम्ही जर पाहिली संख्या रेषा या ठिकाणी असते बघा, या ठिकाणी आपण अनंतापर्यंत वाढवू शकतो आणि या बाजूला सुद्धा अनंताप्रमाणे वाढवू शकतो. ही तुमची उजवी बाजू, मग उजव्या बाजूला काय असतात तर धन पूर्णांक असतात आणि डाव्या बाजूला काय असतात तर ऋण पूर्णांक असतात आणि मध्ये काय आहे तर शून्य. मग या ठिकाणी दिसतंय तुम्हाला इकडं धन पूर्णांक दिसतात आणि या ठिकाणी ऋण. मग ही जी काही संख्या रेषा आहे या संख्या रेषेवर जेवढे अंक असतात
धन आणि ऋण पूर्णांक फक्त, आणि शिवाय मध्ये शून्य, तो शून्यसुद्धा पकडावा लागतो. मग हे सगळे धन पूर्णांक, ऋण पूर्णांक आणि शून्य या सर्व संख्यांना मिळून काय म्हणतात तर पूर्णांक संख्या असे म्हणतात. आता पूर्णांक संख्या म्हटलं की पुढे लगे अपूर्णांक येणारच. बघा आता पुढचा संख्यांचा प्रकार काय आहे तर अपूर्णांक संख्या. या ठिकाणी बघा की ज्या संख्या अंश व छेद, पुढचा टाईप बघा की अपूर्णांक संख्या, ज्या संख्या अंश छेद रूपात लिहिल्या जातात त्या संख्यांना अपूर्णांक संख्या असे म्हणतात. तर या ठिकाणी बघा की अपूर्णांक म्हणजे काय तर 1/2, 3/2, 5/7. या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की वरचा अंश असतो, खालचा छेद असतो. या दोन्ही जे अंश आणि छेद आहेत यांना कोणत्याही एका संख्येने भाग गेला नाही पाहिजे, तर तो अपूर्णांक होईल, अन्यथा तो अपूर्णांक होत नाही. या ठिकाणी बघा 4/2. आता या ठिकाणी आपण 2ने वरच्या 4ला भाग घालू शकतो. 2 4 म्हणजे 2 हा अंक या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे, फक्त 2 मिळणार आहेत. या ठिकाणी 3 चौक 12 म्हणजे या ठिकाणी 4 मिळणार आहेत. या ठिकाणी 5ने भाग घालवला तर 5 2 10. मग हे अपूर्णांक होतील का तर नाहीत. हे या ठिकाणी तुम्ही जर भाग घालवला तर या ठिकाणी तुम्हाला पूर्णांक संख्याच भेटणार आहेत, म्हणून हे अपूर्णांक होऊ शकत नाहीत, हेही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जर संख्येचा तुम्ही प्रकार पाहिला तर त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं तर 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. नीट व्यवस्थित समजून घ्या. तर या ठिकाणी बघा की 2 क्रमवार संख्या पाहिजेत आणि त्यांचा आपण गुणाकार सुद्धा करायचा आहे आणि त्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्याला 2ने भागायचं आहे आणि येणारी जी काही संख्या असणार आहे तर त्या संख्येला काय म्हणायचे तर त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर या ठिकाणी सूत्र बघा की त्रिकोणी संख्येचं काय आहे, n अधिक 1/2. n म्हणजे काय तर त्या संख्येचा अंक, जो काही क्रमांक आहे तो. तर उदाहरणार्थ त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत 1 3 6 10 15 इत्यादी. त्रिकोणी संख्यांवरती सुद्धा बुद्धिमत्ता चाचणीवर असेल किंवा गणित विषयावरती खूप शक्यतो बुद्धिमत्ता चाचणीवर या ठिकाणी खूप क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही जर पाहिलं आता झालेली नवोदयची एक्झाम असेल किंवा इयत्ता 5वीची स्कॉलरशिप असेल तर या ठिकाणी त्रिकोणी संख्येवरती क्वेश्चन विचारलेला होता. या ठिकाणी बघा की 7वी त्रिकोणी संख्या मी या ठिकाणी काढून दाखवली. 7वी त्रिकोणी आपल्याला संख्या काढायची म्हणून 7 आणि 7 अधिक 1 का केलं तर 7 त्याच्या पुढचा क्रमांक कोणता आहे, 7च्या पुढं क्रमवार अंक, तर 7 अधिक 1 म्हणजे काय होतो की 8 भेटतो. मग 7 गुणुले 8 आपण त्यांचा गुणाकार करणार आहोत, शिवाय त्याला 2ने भागणार आहोत. निमपट म्हणजेच काय तर 2ने भागणे. मग 7 8 56 आणि त्याची जर निमपट केली म्हणजे त्याला जर 2ने भागणं तर काय भेटतात तर 2 4 राहिले 1 आणि 8 16 म्हणजे 28 हा भाग लागतो, म्हणजे त्याची निमपट काय भेटते 28. तर या ठिकाणी 7वी आपल्याला त्रिकोणी संख्या काय भेटती तर 28 भेटते, हे समजून घ्या. या ठिकाणी पुढचा त्रिकोणी संख्येचा प्रकार बघा, पुढचा संख्येचा प्रकार बघा की चौरस संख्या. चौरस संख्येची व्याख्या काय तर त्याच संख्येने त्याच संख्येला 2दा गुणून येणाऱ्या गुणाकारास चौरस संख्या असे म्हणतात. म्हणजे काय तर 2 हा अंक जर घेतला तुम्ही तर 2ला 2नच गुणायचं आहे. मग 2 आणि 2चा गुणाकार काय येतो तर 4. त्यानंतर तुम्ही 4 हा अंक घेतला तर 4 गुणुले 4 म्हणजे 2दा, हा एकदा आणि हा एकदा 4. मग दोन्हींचा गुणाकार काय येतो तर 4 चौक 16. 3 गुणुले 3 3 त्रिक 9, 5 गुणुले 5 25 म्हणजे याला चौरस संख्या असे म्हणतात. त्यालाच तुम्ही वर्गसुद्धा म्हणता. त्या ठिकाणी पुढचा बघा आता काय घनसंख्या. पुढचा संख्येचा प्रकार काय घनसंख्या. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की चौरस किंवा वर्ग संख्येला काय त्या संख्येने 2दा गुणायचं, परंतु घनसंख्या म्हणजे काय तर एखाद्या संख्येने त्याच संख्येला 3 वेळा गुणून येणाऱ्या गुणाकारास घनसंख्या असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी 2दा न गुणतात त्याच संख्येला 3दा गुणायचे. या ठिकाणी मी घनसंख्येचे एक्झाम्पल दिलेले आहेत 1 8 27 64 आणि 1000 इत्यादी. या ठिकाणी बघा 2 जर तुम्ही घेतलं उदाहरणार्थ तर 2 गुणुले 2 गुणुले 2 म्हणजे 2चा 3 वेळा जर गुणाकार केला तर 2 2 4 आणि 4 2 8. 4 घेतले तर 4 चौक 16 आणि 16 चौक 64. 10 10 100 आणि 100 1000 म्हणजे अशा पद्धतीने आपण घनसंख्या मिळवू शकतो. अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.